रेग्युलरपणे आपण नाश्त्यासाठी अप्पे ट्राय करतोच, पण जनरली अप्पे म्हटलं की आपण कसं डाळ तांदळाची किंवा रव्याची करतो. पण आज हीच रेसिपी थोड्याशा वेगळ्या साहित्यामध्ये, थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगू का, आपला सकाळचा नाश्ता हा अतिशय पौष्टिक असा होणार आहे. चला तर मग अजिबात उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे 1 वाटी मुगाची डाळ आणि ही मुगाची डाळ साधारण 1-2 तासांसाठी आपण भिजत ठेवली होती. स्वच्छ धुवून घेतलेले, यातलं सगळं पाणी काढून घेतलंय आणि आता ही आपण मिक्सरला फिरवून घेत आहोत. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतोय आणि आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घ्यायचंय. वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेतोय आणि आता सेम याच जारमध्ये आपण इथं हा 1 वाटी फ्रोझन मटार घेतलेला आहे. याची आपल्याला पेस्ट करायची नाहीये, फक्त हलका असा तो बारीक करून घ्यायचा आहे. मटार इथं तुम्ही बघताय अशा पद्धतीनं आपण हा ओबडधोबड असा फिरवून घेतलेला आहे. हा देखील यामध्ये टाकून घेतोय. तर यामध्ये एक छोट्या आकाराचा एकदम बारीक असा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतोय. सोबतच खिसून घेतलेलं गाजर, 2 लहान आकाराच्या हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा चिरून घ्यायच्या, तुकडे करून घेतलेला कढीपत्ता, अर्धा चमचा जिरं, हिरवी मिरची टाकली आहे तरी देखील याच्यामध्ये मी लाल चटणी टाकते आहे. तुम्ही दोन्हीपैकी एक वापरलं तरीही चालेल. इथं मी ही अर्धा चमचा वापरत आहे. थोडीशी हळद. तर हे आपण एकत्र करूयात आणि यामध्येच आता आपण टाकत आहोत. आता तुम्ही लहान किंवा मोठा कोणताही रवा वापरू शकता. इथं मी हा अर्धा कप रवा टाकत आहे. कोथिंबीर, चवीनुसार मीठ. अगोदर पाणी न टाकता हे एकत्रित करायचं आहे आणि नंतर जर आवश्यकता वाटली तर थोड्याशा पाण्याचा आपण वापर करणार आहोत. आपण थोडंसं पाणी टाकून घेतोय कारण की थोडं जास्त हे घट्टसर झालेलं आहे आणि रवा यातला भिजणार आहे, त्यामुळे त्याला पण पाणी लागेल. हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित केलं ना, मग साधारण एक 10 ते 15 मिनिट तरी आपल्याला ह्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे आणि नंतरच आपण आप्पे करायला घेणार आहोत. 15 ते 20 मिनिट आपण हे रेस्टसाठी ठेवलं होतं. आता आपण आपलं बॅटर चेक करूयात. तर हे अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये इनो टाकून घ्यायचा आहे 1 चमचा. अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि आता हे एकत्रित करायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार फळभाज्यांचा वापर करू शकता. इथं मी फक्त गाजर, मटार वापरलेला. याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पदार्थ ॲड करू शकता. खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि तेवढेच पौष्टिक असे हे आप्पे तयार होतात आणि रेग्युलर आप्प्यांपेक्षा थोडीशी वेगळी चव लागते. चला तर पीठ तयार झालेले. आता आपण आप्पे सोडायला घेऊयात. इथं आपण गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे आणि याला आपण तेल लावून घेतो. आता आपण हे आप्पे सोडून घेत आहोत. तर शक्यतो काय करायचं माहिती आहे का, जेव्हा ते पात्र गरम होतं ना तर त्यावेळेस असं कडेने सुरुवात करायची. मधनं जर घालायला सुरुवात केली तर मधलं पटकन वाफरलं जातं किंवा त्याचा रंग जो आहे तो डार्क होतो. आणि आप्पे सोडताना याचा फ्लेम मंद करायचा. आता गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम करायचा आहे आणि आपण हे झाकून ठेवूयात. खूप आप्पे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटात जरी म्हटलं तरी हे भाजून तयार होतात. साधारण 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता वरच्या बाजूनं हे कोरडं झालंय. आता आपण हे पलटी करून घेऊ. आता हे आपण दुसऱ्याही बाजूनं साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी भाजून घेऊयात. आता आपण चेक करूयात.
तर मधले जे आहेत ना ते पटकन वाफरले जातात. इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे हे वाफरले गेलेले आहेत. आणि काय होतं, कडे आपण याचा फ्लेम जो आहे गॅसचा तो मंद करतो, त्यामुळे काय होतं, कडेचे जे आप्पे आहेत ते लवकर वाफरले जात नाहीत, मधले वाफरले जातात. त्यामुळे ते काढून घेऊ आणि त्याच्या जागी हे कडेचे ठेवून देऊयात. दिसायलाही अतिशय देखणे, रेग्युलर आप्प्यांचा कलर ज्या पद्धतीचा असतो त्याच्यापेक्षा हे नक्कीच वेगळे दिसत आहेत. आणि तुम्हाला सांगू का, हे अशा पद्धतीचं काहीतरी केलं ना, मुलांना समजत पण नाही की आपण यामध्ये काय काय ॲड केलेले, आणि खाण्यासाठी तर मात्र त्यांना आवडतं. त्यामुळे हे असं काहीतरी वेगळं ट्राय केलंच पाहिजे. आणि आता तर काय बाबा, शाळा भरणार आहेत आणि शाळा सुरू झाली की ह्या मुलांची नाटकं परत सुरू होतात की डब्याला मला आज काहीतरी स्पेशल हवं आहे, बरोबर आहे ना. तर डब्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम असा हा पदार्थ आहे. चला तर बाकीचे सुद्धा आपण चेक करूयात. तर सेम अशाच पद्धतीनं इथं मी आपलं जे शिल्लक राहिलेलं पीठ होतं ना त्याचे देखील आप्पे सोडून घेतलेले होते. आणि इथं तुम्ही बघताय अतिशय सुंदर अशा रीतीनं हे तयार झालेले. यासोबत तुम्ही आपण रेग्युलर जी खोबऱ्याची चटणी करतो ती सुद्धा सर्व करू शकता, किंवा लहान मुलांना तर काय टोमॅटो सॉस बरोबर दिलं तरीही ते छानच वाटतं. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता छान मस्त अशा पद्धतीचे हे तयार झालेले आहेत. रेग्युलरपणे आपण जे रव्याचे किंवा डाळ तांदळाचे करतो ना त्याची चव पूर्णपणे वेगळी लागते आज आपण तयार केलेल्या या आप्प्यापेक्षा. कारण की याच्यामध्ये आपण खूप सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत, सोबतच जी डाळ वापरलेली आहे त्याची सुद्धा एक वेगळी आणि छान अशी चव याला येते. त्यामुळे हे आप्पे घरी एकदा तरी नक्की ट्राय करा, तुमच्या घरच्यांना आवडतील.